मी अंथरुणावर पडले होते खरी, पण मन मात्र विलक्षण अस्वस्थ होतं. दारावरची बेल वाजली म्हणून चैतन्य खाली गेला होता. काल आपण जो समज करून घेतला होता तो चूक की बरोबर हे मात्र मला कळत नव्हतं. मी उगाचच त्याच्यावर संशय घेतला असं मला वाटू लागलं. मी उठले आणि खिडकीजवळ गेले. रीता दाराजवळ उभी होती. माझं मन पुन्हा गिरक्या खाऊ लागलं. आता ये वेळेला रीता कशाला आली आहे? काल चैतन्य तालमीला गेला नाही म्हणून की? तसं असेल तर माझा संशय निश्चितच अनाठायी नव्हता. रीताला मी चांगली ओळखत होते. तिच्याबरोबर मी एका चित्रपटात कामही केले आहे. पुरुषांना आपल्याकडे खेचून घेण्याची कला तिला चांगली अवगत आहे. ही गोष्ट मी अनुभवली आहे. तालमीच्या निमित्ताने चैतन्याला विफल मनाचा फायदा घेऊन ती त्याच्यावर आपले मोहजाल तर पसरत नाही ना, या विचाराने क्षणभर माझ्या मनाचा भडका उडाला. पण दुसऱ्या क्षणी मी स्वतःला सावरले. माझा संशय जरी समर्थनीय होता तरी नेमके तसेच असेलच असे मला छाती ठोकपणे सांगता येत नव्हतं. कारण चैतन्याची ती आजारी पडल्यापासूनची वागणूक, त्याचं आपल्यावर पूर्वी इतकंच प्रेम आहे, या 2 दिवसात मला कळून चुकलं होतं. या 2 दिवसात मला सोडून तो कुठेही बाहेर पडला नव्हता. त्यामुळेच मी रीताला तिचे सारे गुन्हे माफ करून स्वयंपाक करण्याची परवानगी दिली होती. पुढचे 4 दिवसही मी घरीच होते. ताप तसा 1 दिवस होता. शेवटी मीच त्याला तालीम घेण्यासाठी सक्तीने पाठवून दिले होते. ही माझी वैयक्तिक अडचणीसाठी निर्मात्याची अडचण करणे योग्य नव्हते. मी बरी होऊन बाहेर पडले आणि चैतन्य आणि रीताच्या संबंधात एक गोष्टी मला ऐकू येऊ लागल्या. चैतन्य रीताची एकटीची तालीम घेत होता. त्या भूमिकाही त्याने माझ्याजवळ स्पष्ट केली होती. मला पटलीही होती. पण नाट्य व्यवसायात मात्र वेगळी कुजबूज ऐकू येऊ लागली होती. माझ्या आणि चैतन्यामधल्या बेबनावाची हकीकत जगजाहीर होती आणि त्या पार्श्वभूमीवर रीता आणि त्याच्यातील जवळीक हा विषय चर्चेचा विषय झाला तर त्यात नवल नव्हतं. तो रीताशी लग्न करणार आहे इतपत बोलण्यापर्यंत ही अशी लोकांची मजल गेली होती. माझ्याही कानावर प्रथम या गोष्टी आल्या होत्या तेव्हा मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण वावड्यांचा जोर जसा जसा वाढू लागला तसे मी अस्वस्थ होऊन येत काहीतरी तथ्य असावे असे मला वाटू लागले. त्या दिवशी भावनेच्या भरात मी रीताला स्वयंपाक करायची परवानगी दिली ही चूक केली असे मला वाटत होते. एखादी असत्य गोष्ट असत्याच्या रूपात पुन्हा पुन्हा समोर येऊ लागली म्हणजे माणसाला असत्यही सत्य वाटू लागते. तशी माझी अवस्था होऊ लागली. परिस्थितीजन्य पुरावाही माझ्या बाजूला होता. चैतन्य आजकाल रात्री घरी यायला खूप उशीर होऊ लागला होता आणि आताशा तो माझ्याविषयी बेफिकीर बनू लागला आहे असं मला संशय येऊ लागला होता. मी शूटिंग उरकून घरी आले तरी तो घरी परतला नव्हता. आजकाल आम्ही दोघेही परस्पर जेवण उरकून घरी येत होतो. त्यामुळे जेवणाचा प्रॉब्लेम नव्हता ही गोष्ट खरी, पण तरीही त्याने इतक्या उशिरा परतणे ही कुठल्याही दृष्टीने समर्थनीय नव्हते. गेल्या 2-4 दिवसात आमच्यातील अदृश्य पडदा फाटला होता. आम्ही पूर्ववत पती पत्नीच्या नात्याने वागू लागलो होतो आणि त्या पार्श्वभूमीवर तर त्याचे हे वागणे चांगलेच खटकत होते. दिवाणखान्यात खिडकीशी बसून मी त्याची वाट पाहत होते. रस्त्यावरची रहदारी आता जवळजवळ मंदावली होती. आजूबाजूचे लोकही आता झोपी गेले होते. मी मात्र एखाद्या भूतासारखे त्याची वाट पाहत होते. हा एकांत मला खायला उठत होता. आई यात्रेला गेली होती. तिला यायला निदान आठवडा तरी अवकाश होता. आई जर घरात असती तर मी जितकी अस्वस्थ झाले नसते. घड्याळाचा काटा 12:30 स्थिर झाला. आज चैतन्य येत नाही असे मला वाटू लागले. तोच दूरवरून येणारा चैतन्य मी पाहिला आणि सुटकेचा श्वास टाकला. मंद मंद पावले टाकीत तो येत होता. आपल्याला उशीर झाला आहे ही गोष्ट त्याच्या गावीही नव्हती. मला एकदम त्याचा संताप आला. मी घरी वाट पाहत आहे हे ओळखून तरी त्याने लवकर यायला हवे होते, पण तो अगदीच बेफिकीर बनला होता. त्याची पावलं दरवाजापाशी येऊन थांबली. बेलचा आवाज दिवाणखान्यात घुमला. क्षणभर दारच उघडू नये असे मला वाटत, पण मी दार उघडलं नाही तर तो बेल वाजवीत राहील याची मला खात्री होती. मी दरवाजा उघडला. मला जागी पाहून त्याच्या डोळ्यात आश्चर्य तरळले. अजून झोपली नाहीस तू? त्याने विचारले. तुझीच वाट पाहत होते मी. थोड्या रागातच उत्तरले. किती वाजले याची कल्पना आहे तुला? हो, 12:30 वाजले आहेत, तो शांतपणे म्हणाला. पण तुला इतकं रागवायला काय झालंय? मलाच तू हे विचारतोस? ती अगदीच चिडली होती. तुझी पण कमाल आहे प्राजू. आपल्या क्षेत्रात वेळेचं बंधन नसतं, तो सहज स्वरात म्हणाला. आज प्रयोग असतात तर मी हा प्रश्न तुला विचारला नसता. प्रयोग असला तरच उशीर होता असं कुणी सांगितलं तुला? त्याच्या त्या उलट प्रश्नाने माझं डोकं अधिकच फिरलं. इतका वेळ तरी काय होतस तू? मी थोड्या नरमाईच्या स्वरात विचारले.
काय म्हणजे तालीम? त्याचा सूर शांत होता. इतक्या उशिरापर्यंत? हो, आज तालीम थोडी जास्त घेतली. कुणाची? मी खवचट स्वरात विचारले. कुणाची म्हणजे? तू काय बोलते ते कळत नाही मला, थोड्या हताश स्वरात तो म्हणाला. म्हणजे रीताची की सगळ्यांचीच? हे बघ प्राजू, तो समजावणीच्या स्वरात म्हणाला. तू उगाचच गैरसमज करून घेतला आहेस. लोक उगाच बोलत असतील. काय बोलतात लोक? तू आणि रीता दोघंच जण तालीम हॉलमध्ये बराच वेळ थांबता. फक्त दोघंच ते काय केवळ तालीमसाठी? मी अधिकच चिडून विचारले. तो खदखदून हसला. त्याच्या त्या हसण्याने मी अधिकच चिडले. हसू नकोस, मी चिडून ओरडले. त्याचं हसणं एकदम थांबलं. हे 100% सत्य आहे, पण तू समजते तसं आम्ही फक्त दोघंच नसतो. नाटकाचा मॅनेजर भालचंद्र नाईकही असतो. आणि शिवाय आम्ही कशासाठी थांबतो तेही तुला माहीत आहे. हो, मला माहीत आहेच, मी अधिकच चिडून म्हणाले. मी ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. आणि तरीही तू लोकांचे ऐकून माझ्यावर आगपाखड करावीस हे मोठे आश्चर्य आहे. रीताला इतर आर्टिस्ट समोर ऑकवर्ड वाटूनही तिच्यातील सुप्त अभिनय गुण फुलावेत म्हणून मी तिची एकटीची प्रॅक्टिस घेतो, हेही मी तुला सांगितले आहे. एखादा आर्टिस्ट इतरांच्या तुलनेत कमी पडत असेल तर प्रत्येक डायरेक्टरला हेच करावं लागतं, हेही तुला माहीत आहे. आणि असे असूनही तू माझ्यावर आरोप करतेस हे आश्चर्य आहे, तो म्हणाला. मी त्याच्यासमोर उभे राहिले आणि त्याच्या डोळ्यात डोळा भिडवला. तुझ्या मनात तिच्याविषयी कसली भावना नाही असं खात्रीपूर्वक सांगू शकतोस तू? अर्थातच नाही. तिच्याविषयी माझ्या मनात निश्चितच सॉफ्ट कॉर्नर आहे. एकेकाळी मी तिच्यावर प्रेम केलं होतं, हेही तुला माहीत आहे. तिने आपला ट्रॅक बदलावा, नाव कमवावा असं मला वाटतं. तरीही ती स्वाभाविक गोष्ट आहे. पण तरीही आताची माझी तिच्याशी वागणूक ही एखाद्या डायरेक्टरशी, आर्टिस्टची असावी तशीच आहे. याशिवाय तू तिचा मत्सर का करावास असं तिच्याजवळ काही नाही. काही नाही कसे? पुरुषांना भुलवणारे मादक शरीर नाही? मी विचारले. आज तरी मला तिच्या शरीराची काही कर्तव्य नाही, तो म्हणाला. आज फक्त तिला या रोलमध्ये यशस्वी करून दाखवण्याची माझी जिद्द आहे. त्यापुढे इतर गोष्टी साऱ्या मोह मला तुच्छ आहेत. त्याच्या या उत्तराने मी निरुत्तर झाले. माझा सारा आवेश, सारी युक्तिवाद पाण्यात पडलेल्या ढेकळाप्रमाणे विरून गेला. तो म्हणतो ते खरं असण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. वावड्या उठवणाऱ्यांना कुठलंही कारण पुरतं आणि नाट्यसृष्टीत तर फार हलक्या कानाची आहे. शिवाजी मंदिराच्या कट्ट्यावरून उठलेली कुठलीही बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरते, हा माझा अनुभव होता. आणि चैतन्यासारख्या येत्या कर्तबगार मनुष्य पुरुषाचा मत्सर करणारे असंतुष्ट आत्मे सर्वत्र होते. माझ्या कानावर ही बातमी येण्याची व्यवस्था ते सहज करू शकत होते. या विचाराने मी सुखावले. मी उगाचच साप समजून दोरी धोपटीत होते. मला माझीच लाज वाटू लागली. मत्सर ही वृत्तीच अशी आहे की ती सारासार विचार विसरायला लावते. तो माझ्याकडे पाहत होता. अद्यापही माझी समजूत पटली की नाही याचा तो अंदाज घेत होता. झोपायला येणार ना की अशीच जागत राहणार, त्याने विचारले. मी एकदम माझ्या विचारातून बाहेर पडले. मी मान हलवली आणि जिन्याच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. बेडवर पडून बराच वेळ झाला तरी त्याची चुळबुळ चालूच होती. झोप नाही येत? मी विचारले. नाही, तो म्हणाला. का? त्याच्या केसातून हात फिरवत मी विचारले. त्याचं नेमकं उत्तर मला शोधता येत नाही, तो म्हणाला. माझं बोलणं तू मनाला लावून घेतलं नाहीस? मी कळवळून विचारले. नाही प्राजू, पण काही गोष्टी मला खटकतात. त्याचं बोलणं ऐकून माझंच मला वाईट वाटलं. वस्तुस्थिती काय आहे याचा विचार न करता मी त्यांच्यावर आरोप केले हे चुकलंच असं मला वाटलं होतं. पण आता त्याला इलाज नव्हता. मी त्याला जवळ ओढलं आणि त्याला थोपटून लागले. पुढचे 2-4 दिवस आम्ही अगदी आनंदात काढले, अगदी एकमेकांशी न भांडता पूर्वीप्रमाणे. त्याला कारणही होते. नानावटीच्या नव्या पिक्चरचं शूटिंग चालू झालं होतं. गेल्या 4 दिवसांच्या माझ्या कामावर रवी मेहरा खुश होते. जुहूला एका बंगल्यात हे शूटिंग चालू होतं. मी आणि पराग ही नव्या दमाची जोडी त्यांनी प्रमुख भूमिकेसाठी घेतली होती आणि फारशी टेक न घेता आम्ही त्याच्या मनाजोगे शॉट्स दिले होते. पण आज मात्र माझा मूड लागत नव्हता. हे पिक्चर सोडून द्यावे असाही विचार मनात घोळू लागला होता. अर्थात त्याला कारणही होते. सली नानावटी या पिक्चरचा प्रोड्युसर. दिवसेंदिवस त्याचा लाघळपणा वाढू लागला होता. अप्रत्यक्षपणे तो ऑफर्स देऊ लागला होता. या नानावटीबद्दल सॅमी आणि चैतन्याने मला सूचना दिल्या होत्या, पण अहंकाराच्या भरात मी त्या ठोकरल्या होत्या. हिंदी चित्रपटात पदार्पण करण्याची संधी मला नाकारायची नव्हती. याशिवाय रवी मेहराचा डायरेक्शन हा प्लस पॉईंट होताच.
पण आता मात्र मला त्याबद्दल पश्चाताप होत होता. तसं पाहिलं तर हिंदी सिनेमात काम मिळवण्यासाठी मला फार दूर जायची गरज नव्हती. चैतन्याची 2-4 निर्मात्याची बोलणी चालू होती. त्यातील एका पिक्चरमध्ये त्याने मला रोलही दिला असता. चैतन्याच्या डायरेक्शनबाबत प्रश्नच नव्हता. डायरेक्टर म्हणून त्याचा बोलबालाही झाला होता. पण त्याच्या छायेत राहून नाव कमवण्याची कल्पना मला कशीचीच वाटत होती. स्वतःचे अभिनय कौशल्य दाखवण्याची संधी आपल्याला कितपत मिळेल याची मला शंका वाटत होती. चैतन्य आक्रमक होता, आग्रही होता. आपल्याला हवं तेच तो आपल्याला आर्टिस्ट करून घेत होता. त्या बाबतीत थोडीही सूट न देता तिच्यावर तो अधिकच अधिकार गाजवू शकत होता. पण नेमकं तेच मला नको होतं आणि त्या पायीच आज ही आफत ओढवली होती. मी मेकअप करून बसले होते. रेडी? रवी मेहराने विचारले. मी मान हलवली. भराभर कॅमेरा ॲडजस्ट करण्यात आले. लाईट मनने अँगल फिट केला. डायरेक्टरने सीन आणि शॉटची सूचना क्लॅप बॉयला दिली. क्लॅप टाकून तो बाजूला झाला. कट कट कट, रवी मेहरा ओरडले. मी एकदम थांबले. काय झाले काय तुला आज? ते खळवळून ओरडले. अतिशय संतापी म्हणून त्यांची ख्याती होती. व्यवस्थित काम करायचं नसेल तर चालती हो इथून. माझा वेळ आणि श्रम उगाच खराब करू नकोस. माझ्या डोळ्यात एकदम पाणी आले. माझी जागी जर एखादी प्रख्यात नाववाली ॲक्ट्रेस असती तर ते तिच्यावर असे ओरडले असते. उलट आपण बी कमाल करते डायरेक्टर साहेब. एकदम गरम होते. आर्टिस्ट डरून जाईल नाही तर काय होईल? जवळच बसलेल्या सलील नानावटी उठून म्हणाला तसाच तो पुढे आला. अरे चुप चुप चुप. सुरू मी असंच होतो. माझ्या खांद्यावर हात ठेवी तो म्हणाला. बोलता बोलता त्याने माझा खांदा दाबला. त्याच्या स्पर्शातील विखार मला ताबडतोब जाणवला. त्याचा हात उडून लावा असे मला वाटत होते, पण तसं करता येत नव्हतं. तो प्रोड्युसर होता. त्याचा हात मी हलकेच दूर केला. चला आपण थोडे घुमून शान येऊ. शाला मूड बी येऊन जाईल, त्याने सूचना केली. त्याला काय उत्तर द्यावे हे मला कळेना. पण यातून माझी सुटका नीताने केली. या पिक्चरची कथा आणि पटकथा नीतीने लिहिली होती. त्यामुळे नीता कुतूहलापोटी अधूनमधून सेटवर येई. आजही ती तशीच झाली होती. ती झटकून उठून माझ्याजवळ आली. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शाने मी सुखावले. आज तुझा मूड लागत नाही का प्राजू? तिने सहानुभूतीच्या स्वरात विचारले. मी मान हलवली. आज हिचा मूड लागत नाही डायरेक्टर साहेब, ती रवी मेहराला म्हणाली. मग मी काय करू? त्याने दुसऱ्या स्वरात विचारले. तिला आज सुट्टी द्या, नीताने सांगितले. रवीने नानावटीकडे पाहिले. त्याने मान हलवली. नाही तरी तो दुसरं काय करू शकणार होता. उद्या मात्र सबंध दिवस शूटिंग करावी लागेल, रवी मेहरा भडकून म्हणाले. उद्या मी कुठलीही सबब ऐकणार नाही. चल मी तुला स्टेशन तक सोडते, नानावटी लगळपणे म्हणाला. नको प्रोड्युसर साहेब, मी जाते हिच्याबरोबर, नीता म्हणाले. तू बी जाते काय? नानावटीने विचारले. हो, नीता हसून म्हणाली. नाहीतरी माझं इथं काहीच काम नाही. आम्ही दोघी बाहेर पडलो. नानावटीचा निराश चेहरा पाहून मला हसू लोटले. काय ग हसलीस? नीताने विचारले. तू चांगली जिरवलीस त्या मेल्याची, मी म्हटले. त्याची एकदा कुणीतरी जिरवायलाच हवी होती. मोठा लगळ आहे तो. बाहेर आल्यावर मोकळ्या हवेत मला प्रसन्न वाटले. दिव्यांचा प्रखर प्रकाश, मेकअप यामुळे मी उभून गेले होते. आम्ही टॅक्सी केली आणि स्टेशनवर आलो. आता काय करायचं, मी विचारले. तूच सांग, नीता म्हणाली. चौपाटीवर जायचं, मी विचारले. नीता माझ्याकडे पाहत राहिली, पण तिने नकार मात्र दिला नाही. आम्ही लोकल पकडली आणि दादरला उतरलो. आता 4चा सुमार होता. उन्हे हळूहळू उतरू लागली होती. आम्ही चौपाटीवर एका झाडाखाली जाऊन बसलो. आता कसं चाललंय तुमचं? त्या दिवशी काही तुमचा दोघांचाही मूड बरोबर दिसत नव्हता म्हणून विचारते, नीता म्हणाली. ठीक चाललंय, मी म्हणाले. ही रीताची काय भानगड आहे ग? माझा एकदम गोंधळ उडाला. तिला नेमकं काय सांगावं असा प्रश्न पडला. तिला या प्रकरणाची कितपत माहिती आहे हे मला माहीत नव्हतं. अनावधानाने उगाच एखादा शब्द बाहेर पडला तर उगाच गैरसमज होण्याची शक्यता होती. त्या पार्टीनंतर आजच आमची निवांत अशी भेट होत होती. भानगड कसली, मी विचारले. ती वाटामध्ये चैतन्यांच्या डायरेक्शन खाली काम करते आहे, बस इतकंच. म्हणजे मला वेगळं समजलं आहे. काय समजले तुला, मी हसण्याचा प्रयत्न करीत विचारले. चैतन्य रीताशी लग्न करणार आहे. त्याचे आणि तुझे फाटले आहे. तो आणि ती तालीम संपल्यावर एकटेच असतात, नीता म्हणाले. त्यात काही अर्थ नाही, मी म्हणाले. आमच्या जवळ जळणाऱ्या लोकांनी ती अफवा उठवल्या आहेत.
तसा असेल तर हरकत नाही, नीता समाधानाच्या स्वरात म्हणाली. पण तो तिला एकटीला तालीम देतो ही गोष्ट खरी आहे ना? हो, ती गोष्ट खरी आहे, मी म्हणाले. साऱ्या आर्टिस्टमध्ये ती कमी पडते. इतरांच्या जोडीस येण्यासाठी तिला स्पेशल तालीम देतो. चैतन्य हे नाटक फार चांगले बसवले आहे असे सारेजण म्हणतात. कधी आहे वाटाचं ओपनिंग? पुढल्या आठवड्यात, मी म्हणाले. मी येणार आहे मुहूर्ताच्या प्रयोगाला. रीताचे काम मला पाहायचं आहे. मला वाटतं तिचं हे पहिलंच सोबत नाटक असावं. हो. नितीनच्या मनात एक कल्पना आहे. त्याच्या मते तो लिहित असलेल्या नव्या नाटकातील एक रोल तिला सूट होईल. वाटातलं काम बघून तो बहुधा तिला काम देईल. मी काहीच बोलले नाही. पण काय गणिता, आमच्याप्रमाणे मध्यंतरी तुमचंही फाटलं होतं. अगदी घटस्फोटापर्यंत आलं होता तुम्ही, खरं ना? मी विचारले. हो नीता. मग पुन्हा कसं जुळलं तुमचं? आम्ही दोघांनी थोडी माघार घेतली. चूक दोघांची होती. आम्ही दोघांनीही ती मान्य केली. शेवटी संसार म्हटला की तडजोड आलीच. हे तिचं म्हणणं खरं होतं. तुमचे दोघांचेही व्यवसाय निराळे आहेत म्हणून तुमचं जमलं. आमचं वेगळं आहे, मी म्हणाले. तुमचं काय वेगळं आहे? आमचा दोघांचाही व्यवसाय एकच आहे. असंच नाही काही. व्यवसाय एकच असलं तरी जमून घेता येतं. पण व्यवसायातली स्पर्धा ही असतेच, मी म्हणाले. काय ग, मगाशी का मूड गेला तुझा? नीताने विचारले. नानावटे हलकट आहे. माझ्यावर त्याचा डोळा आहे. आडून आडून तो घाणेरड्या सूचना करीत असतो. त्याच्यापासून स्वतःला कसं वाचवावं याचा विचार पडलाय मला, मी म्हणाले. चैतन्याला का सांगत नाहीस तू हे? माझ्यापुढं प्रश्न पडला. किंवा त्यालाच घेऊन यायचं, नीताने विचारले. त्याला कुठे वेळ असतो, मी म्हणाले. सध्या संबंध दिवस तालीम चालू असते त्याची. नाटक एका आठवड्यावर आलं आहे. शिवाय मुख्य गोष्ट अशी की मी त्यालाही सांगू शकत नाही. त्याला ही गोष्ट सांगणे म्हणजे त्यात माझा कमीपणा आहे. त्याने मला पहिल्यापासूनच नानावटीच्या पिक्चरमध्ये काम स्वीकारण्यास विरोध केला होता. आणि तरीही तू त्याचं ऐकलं नाहीस. तो तरी कुठे ऐकतो, मी उसळून म्हणाले. रीताला वाटात घेऊ नकोस असं मी सांगितलं होतं. पण त्याने माझं ऐकलं नाही. पण तिला घेतलं तर त्यात काय बिघडलं? काय बिघडलं, मी पुन्हा उसळले. तू हे मला विचारतेस? तिचे आणि त्याचे पूर्वप्रेम संबंध होते. ती बया त्याला पुन्हा जाळ्यात पकडू पाहते आहे आणि तू खुशाल विचारते त्यात काय बिघडलं. पण मला तरी त्यात काही वेगळं असं वाटत नाही. तुझी पण कमाल आहे, मी वैतागून म्हणाले. कमाल कसली? रीताला त्याचं आकर्षण वाटलं तर त्यात काय नवल नाही. काय म्हणालीस तू, मी चपापून विचारलं. एक वेळ मलाही त्याचं आकर्षण वाटले होते, नीता प्रांजळपणे म्हणाली. कुणालाही त्याचे आकर्षण वाटावे असा आहे तो. तुझ्याही आधीपासून मी ओळखते त्याला. मला ते ऐकून आश्चर्य वाटलं. ही गोष्ट मला माहीत नव्हती. वास्तविक मीच त्याला गटवलं असतं, पण मी त्याच्यावर प्रेम करते हे त्याच्या लक्षात आलं नव्हतं आणि तितक्यात तू त्याला गटवलंस. नीता रंगात आली होती. मला चांगला धक्का बसला होता. ही बया अजूनही त्याच्यावर मरते आहे की काय? मग आता काय भावना आहेत तुझ्या त्याच्याबद्दल, मी संशयाच्या स्वरात विचारले. आता तसं काही उरलं नाही प्राजू. माझ्या स्वरातील संशय तिने ओळखला होता. तेव्हा तू अगदी निर्धास्त राहा. पण माझ्या मनातील संशय पुरता विरला नव्हता. नीता माझ्या इतकी देखणी नसली तरी आकर्षक निश्चितच होती. बुद्धिमानही होती. माझी प्रतिस्पर्धी व्हायला अगदी योग्य होती. तिचं आणि नितीनचं एकदा फाटलं होतं. पुन्हा तसं काही घडणार नाही अशी काही कुणी गॅरंटी देऊ शकणार नव्हतं. आता चैतन्य पुन्हा आला आहे. नीताची आणि त्याची भेट होणार नव्हती असंही नाही. मला एकदम तिची भीती वाटू लागली. मानवी मन असंच आहे. एकदा का ते कमकुवत झालं की स्वतःच्या सावलीची त्याला भीती वाटू लागते. माझी मुग्धता तिला जाणवली. काय झालं ग प्राजू, बोलत का नाहीस, नीताने विचारले. नीताच्या त्या बोलण्याने मी एकदम भानावर आले. तिथे फार वेळ मला बसवेना. मी एकदम उठले. नीता बुचकळ्यात पडली. काय ग, काय झालं, तिने विचारले. मी चलते आता, तिची नजर टाळीत मी म्हटले. पण एकाएकी झालंय काय तुला? मी जे बोलले ते सारं खरं वाटलं की काय तुला? मी गंमत केली तुझी, नीता गडबडून म्हणाली. पण माझा मूड पुरता खराब केला होता तिच्या बोलण्याने. तिच्या आग्रहाला न जुमानता मी चालू लागले. पण जायचं कुठे असा मला प्रश्न पडला. वाटाच्या तालमीला जावं असं एकदा मनात आलं. पण तालमी नेमकी कुठे चालू आहे याची मला कल्पना नव्हती. मी जोशी हॉलवर चौकशी केली असती तर ते कळलंही असतं. पण मी तालीम बघायला म्हणून जावं आणि काही विपरीत दृश्य दृष्टीत पडावं असं घडलं तर माझं मन इतकं हळवं झालं होतं की एखाद्या छोट्या अपघातानेही मी उन्मळून पडणार होतं. त्यापेक्षा सरळ घरीच जाणं योग्य होतं. मी सरळ घराच्या दिशेने चालू लागले.
चैतन्य भेटावा असं मला फार फार वाटत होतं. मी घरी आले आणि चकितच झाले. चैतन्य घरी आलेला होता. त्याच्या पुढ्या वडापावचे बंडल होते. तोही नुकताच घरी आला असावा. ये, तो उत्साहाने म्हणाला. वडा खातेस? मी त्याच्याकडे पाहतच राहिले. तू घरी कसा? मी विचारले. आज तालीम घेतली नाहीस? आज कंटाळा आला होता. आता नाटकही जवळजवळ बसले आहे, तो म्हणाला. तुझं काय? माझाही शूटिंगला मूड लागत नाही, मी म्हणाले. वंडरफुल, तो म्हणाला. तू आज भेटावीस असं फार फार वाटत होतं. माझीही तीच अवस्था झाली होती, मी म्हणाले. मग तालमीला का नाही आलीस? सध्या तालीम कुठे चालू आहे याची मला कल्पना नव्हती. तू जोशी हॉलला चौकशी केली असती तर तुला ते कळलं असतं. हा शेवटचा आठवडा आहे. शेवटचे 4 दिवस सेट लावून तालमी चालू आहेत. त्यामुळे रवींद्र बुक केलं आहे. एखाद्या दिवशी ये. जमेलच वाटत नाही. शूटिंग कंटिन्यू चालणार आहे, मी म्हणाले. त्याने माझ्या पुढे वडापाव धरला. आज कितीतरी दिवसांनी मी वडापाव खात होते. पूर्वी तालीम सुटल्यावर आम्ही बऱ्याचदा वडापाव खात असो. मला एकदम पूर्वीचे ते दिवस आठवले. मी त्या आठवणीत रमून गेलो.